नमस्कार मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा साठी आपण मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरील वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी या ठिकाणी करतोय. चला तर आज धार्मिक समन्वय या घटकावरचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर सुरू करूया आपल्या प्रश्नांच्या या सिरीजला. तर आपला सगळ्यात पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे. दक्षिण भारतात टिंबटिंब आणि इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला होता. तर कोणी केला होता? तर संत रामानुज आणि इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया दक्षिण भारतात हा भक्कम केला होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, उत्तर भारतात भक्ती चळवळीचे महत्त्व समाजाला कोणी पटवून दिले? तर उत्तर भारतात भक्ती चळवळीचे महत्त्व कोणी पटवून दिले होते? तर संत रामानंद यांनी पटवून दिले होते. म्हणून ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट असणार आहे. पुढचा प्रश्न, संत कबीर हे संत रामानंदांचे कोण होते? तर ऑप्शन काय काय आपल्याकडं? मुलगा, गुरु, शिष्य आणि भाऊ. तर मग काय होते? तर ते रामानंदांचे शिष्य होते. कोण? संत कबीर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सत्याला ईश्वर मानणारे संत कोणते? सत्याला ईश्वर मानणारे संत कोणते? ऑप्शन काय काय आपल्याकडं? संत कबीर, संत तुलसीदास, संत रामानंद आणि संत रामानुज. तर याचा आन्सर आहे संत कबीर. हे सत्याला ईश्वर मानणारे संत होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, उत्तर भारतात कोणत्या संताच्या शिकवणीचा मोठा प्रभाव पडला? उत्तर भारतात कोणत्या संताच्या शिकवणीचा मोठा प्रभाव पडला? तर ऑप्शन काय काय आपल्याकडं? ऑप्शन नंबर 1 संत चैतन्य महाप्रभू, ऑप्शन नंबर 2 संत कबीर, ऑप्शन 3 संत नरसिंह मेहता आणि ऑप्शन नंबर 4 संत रामानुज. तर याचं जे काही उत्तर आहे, तर उत्तर भारतात संत रामानुज यांच्या शिकवणीचा मोठा प्रभाव पडला होता. ऑप्शन नंबर 4 हे या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. चला पुढच्या पेजवर जाऊ. पुढचा प्रश्न, कोणाच्या प्रभावामुळे शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला? तर ऑप्शन काय काय आहे? संत मीराबाई, संत चैतन्य महाप्रभू, त्याच्यानंतर नरसिंह मेहता आणि सूरदास. तर कोणाच्या प्रभावामुळे शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला होता? तर त्याचं उत्तर आहे संत चैतन्य महाप्रभू यांच्या प्रभावामुळे शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला होता. पुढचा प्रश्न आहे, संत नरसिंह मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत कोणत्या प्रदेशात होऊन गेले? तर कोणत्या प्रदेशात होऊन गेले? ऑप्शन काय काय? बंगाल, राजस्थान, गुजरात आणि कर्नाटक. तर कुठे होऊन गेले होते ते? गुजरातमध्ये होऊन गेले. कोण? संत नरसिंह मेहता वैष्णव संत होते आणि कुठे होऊन गेले? गुजरातमध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, गुजराती भाषेचे आद्य कवी कोणास म्हणतात? तर गुजराती भाषेचे आद्य कवी कोणाला म्हटले जातं? मग जे गुजरातमधले ते म्हणजे कोण होतं? नरसिंह मेहता. आत्ताच आपण पाहिलं की नरसिंह मेहता हे कुठले होते? गुजरातमधले होते आणि ते वैष्णव संत होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पुढच्या पेजवरती, संत मीराबाईंनी कृष्ण भक्ती रचना कोणत्या भाषेत लिहिल्या? संत मीराबाईंनी कृष्ण भक्ती रचना कोणत्या भाषेत लिहिल्या? काय काय ऑप्शन आहे आपल्याकडं? राजस्थान, गुजराती आणि हिंदी. तर कोणत्या भाषेमध्ये लिहिल्या होत्या? तर त्यांनी राजस्थानी आणि गुजराती भाषेत
त्यांनी कृष्ण भक्ती रचना लिहिल्या होत्या. ऑप्शन नंबर 1 ह्या या ठिकाणी काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, महाकवी सूरदास यांनी सूरसागर हे काव्य कोणत्या भाषेत लिहिले? तर महाकवी सूरदास यांनी सूरसागर हे काव्य कोणत्या भाषेत लिहिले होते? तर ऑप्शन काय काय, मराठी, हिंदी, संस्कृत आणि उर्दू. कोणत्या भाषेत लिहिले होते? हिंदी भाषेत लिहिले होते. काय? सूरसागर हे काव्य कोणी लिहिले? तर सूरदासांनी लिहिले होते. चला पुढचा प्रश्न, रामचरितमानस हा ग्रंथ कोणी लिहिला? तर रामचरितमानस हा ग्रंथ कोणी लिहिला? याच्यासाठी ऑप्शन आहे सूरदास, संत कबीर, शंकरदेव आणि तुलसीदास. तर कोणी लिहिला होता? कोणी लिहिला होता? तर तुलसीदास यांनी रामचरितमानस हा ग्रंथ लिहिला होता. पुढच्या पेजवरती जाऊ. कन्नड भाषेत अनेक भक्ती कवने कोणत्या संतांनी रचली? तर कोणत्या संतांनी रचली होती? ऑप्शन काय काय, सूरदास, तुलसीदास, पुरंदरदास आणि संत बसवेश्वर. तर कन्नड भाषेत भक्ती कवने कोणत्या संतांनी रचली होती? तर पुरंदरदास यांनी रचली होती. म्हणून ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न, परमेश्वर एकच आहे, शुद्ध आचरणानेच त्याची प्राप्ती होते, अशी शिकवण कोणाची होती? तर कोणाची होती? की परमेश्वर एकच आहे, शुद्ध आचरणानेच त्याची प्राप्ती होती, अशी शिकवण रामानुज, संत कबीर, गुरु नानक का गुरु गोविंद सिंग यापैकी कोणाची होती? तर याचं करेक्ट उत्तर आहे गुरु नानक यांची अशी शिकवण होती की परमेश्वर हा एकच असेल आणि जसं जसं आपण आचरण करत जाऊ, शुद्ध आचरण जर असलं तर त्याची प्राप्ती होत असते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, हिंदू आणि मुस्लिम यांचे ऐक्य साधावे यासाठी कोणी उपदेश केला होता? तर ऑप्शन काय आहे, संत कबीर, संत गुरु नानक आणि बसवेश्वर. तर कोणी केला होता? संत कबीर आणि संत गुरु नानक यांनी हिंदू आणि मुस्लिम यांचे ऐक्य साधण्यासाठी उपदेश केला होता. म्हणून ऑप्शन नंबर 1 हे या ठिकाणी काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या संतांनी स्त्रियांना आदराचे स्थान दिले? तर कोणत्या संतांनी दिले होते? ऑप्शन परत संत कबीर आणि संत गुरु नानक. हे दोन्ही आन्सर काय आहे, तर करेक्ट असणार आहे. तर याचा अर्थ ऑप्शन नंबर 3 हे या ठिकाणी काय असेल, करेक्ट आन्सर असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, शीखांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? तर ऑप्शन काय, भगवद्गीता, कुराण, बायबल आणि ग्रंथ साहिब. तर कोणता शीखांचा धर्मग्रंथ आहे? तर ग्रंथ साहिब. पुढच्या पेजवरती जाऊया. शीखांच्या पवित्र ग्रंथांचे, पुढचा प्रश्न, शीखांच्या पवित्र ग्रंथामध्ये कोणाच्या रचनांचा समावेश आहे? तर ऑप्शन काय काय, गुरु नानक, संत नामदेव, संत कबीर आणि चैतन्य महाप्रभू. तर शीखांच्या पवित्र ग्रंथामध्ये या चारही संतांच्या रचना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे या ठिकाणी करेक्ट असणार आहे. कोणाकोणाच्या आहे? संत गुरु नानक यांच्या रचना, संत नामदेव, संत कबीर आणि चैतन्य महाप्रभू. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती हे सुफी संत टिंब विख्यात आहे. तर ते काय होते, काय म्हणून विख्यात होते? गणिती, तत्वज्ञ, वैज्ञानिक आणि मर्दुद्वेष्टा. तर ते काय म्हणून प्रसिद्ध होते? तर तत्वज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे या ठिकाणी काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, गुरु गोविंद सिंग हे शीखांचे कितवे गुरु आहेत? गुरु गोविंद सिंग हे शीखांचे कितवे गुरु आहेत? तर ऑप्शन 1 आहे 5वे,
ऑप्शन 2 7वे, ऑप्शन 3 8वे आणि ऑप्शन 4 10वे. तर गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे गुरु होते. कितवे गुरु होते तर 10वे गुरु होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सुफी पंथ हा मूळचा कोणत्या देशाचा आहे? तर सुफी पंथ हा कोणत्या देशाचा आहे? ऑप्शन काय काय आहे? इराण, इराक, इजिप्त, तुर्किस्तान. तर सुफी पंथ हा इराण या देशाचा मूळचा आहे. चला तर मित्रांनो, आपण या ठिकाणी धार्मिक समन्वय या घटकावरती जवळजवळ 20 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहे. असंच प्रश्नांची सिरीज बघण्यासाठी नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढील भागात. जय हिंद, जय महाराष्ट्र.